वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि चोऱ्या, घरफोडी आदी घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिक आणि जनतेतून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच मिरज पूर्व भागातील बेडक परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवाच प्रश्न निर्माण झालाय। बेडक परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे चोरी होण्याचे प्रकार वाढलेत। गाय, म्हैस, बोकड, शेळ्या आदी शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली जनावरे चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। अशा घटना घडल्यानंतर शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यानंतर त्यांची वेळेवर दखल न घेता त्यांना तासनतास ताटकळत ठेवलं जातं। शिवाय जनावरे चोरीची फिर्याद देताना फिर्यादीत जनावरांची योग्य किंमत दाखल करून न घेता शेतकऱ्यांच्या तक्रारीत जनावरांची किंमत अत्यल्प लिहिली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। शेतकऱ्यांची 60 ते 70 हजार रुपये किमतीची बोकडं चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यात 60 ते 70 हजार रुपये किमतीच्या बोकडांची किंमत अवघी 20 ते 25 हजार रुपये लिहिली जाते। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीची बोकडं सणासुदीसाठी भरमसाठ खर्च करून चांगल्या पद्धतीने सांभाळली आहेत। या बोकडांना सणासुदीला चांगल्या प्रकारचा दर मिळतो, मात्र सदरची बोकडं चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यात अंदाजे किंमत म्हणून अगदी किरकोळ रकमेचा उल्लेख फिर्यादीत केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत। जर माणसाचं वय अंदाजे लिहिल्यानंतर कमी जास्त लिहिलं जात असेल तर जनावरांची किंमत फिर्यादीत बाजारभावानुसार जास्त का लिहिली जात नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। जनावरे चोरीला गेल्यानंतर संशयितांची नावं दिली असता त्यांच्यावर राजकीय दबावापोटी मोगम कारवाई करून सोडून दिलं जात असल्याच्याही तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। यामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि कार्यक्षमतेवर हतबल शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत। या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी शेतकरी करत आहेत।